नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्थानिक प्रशासन गावाच्या विकासाचा कोट्यावधींचा निधी कसा हाताळतं हे आपण नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांच्या आधारे समजून घेणार आहोत. बघा, गावाचा विकास हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, बरोबर, पण पडद्यामागे या विकासाची चक्रे नेमकी कशी फिरतात हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आता एक साधा प्रश्न पडतो. ग्रामीण विकासासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी तर येतो, पण हा प्रचंड निधी खरोखरच योग्य ठिकाणी खर्ची पडतोय का? हाच तो मुख्य प्रश्न आहे जो या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी जातो. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका स्पष्ट मार्गाने जाणार आहोत. आधी आपण गावच्या निधीची वास्तविकता पाहू, मग भ्रष्टाचाराच्या सामान्य पद्धती, त्यानंतर ग्रामसभा कशा दडपल्या जातात ते बघू, आणि शेवटी या निधीचा ऑनलाईन मागोवा कसा घ्यायचा आणि आपण कोणती कारवाई करू शकतो हे जाणून घेऊ. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, गावच्या निधीची वास्तविकता. गावात येणाऱ्या पैशांचा ओघ नेमका कसा असतो, हा पैसा कुठून येतो आणि त्याचा मुख्य उद्देश काय असतो ते आधी आपण समजून घेऊया. या अहवालांनुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे ग्रामनिधी, जो पाणीपट्टी किंवा घरपट्टी यांसारख्या स्थानिक करांतून जमा होतो, आणि दुसरा म्हणजे थेट केंद्र शासनाकडून येणारा निधी, जो 14व्या, 15व्या आणि आता 16व्या वित्त आयोगामार्फत मिळतो. हा जो कोट्यावधींचा निधी असतो ना, तो केवळ आणि केवळ गावाच्या वार्षिक विकास आराखड्यानुसार कामं पूर्ण करण्यासाठीच राखीव असतो. आता हा निधी योग्य प्रकारे वापरला जातोय की नाही हे पाहण्यासाठी कायद्याने आपल्याला एक भक्कम ढाल दिली आहे, ती म्हणजे ग्रामसभा. शासनाने वर्षाला किमान 4 ग्रामसभा घेणं सक्तीचं केलं आहे. विकासाच्या कामात पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी ही खरंच एक मोठी कायदेशीर तरतूद आहे. पण दुर्दैवाने वास्तव थोडं वेगळं असू शकतं. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, भ्रष्टाचाराच्या सामान्य पद्धती. सूत्रांनुसार हा आलेला निधी चुकीच्या दिशेने कसा वळवला जातो ते पाहूया. अहवाल असं दर्शवतात की यात अनेक गैरप्रकार होतात, जसं की चांगल्या ठेकेदारांना डावलून काळ्या यादीतल्या किंवा बोगस ठेकेदारांना निविदा दिल्या जातात. कधी पाण्याची खोटी गळती दाखवून तर कधी पाहुणचाराच्या नावाखाली चहा पाण्याची फुगवलेली बिलं लावून ग्रामनिधीची सर्रास सुधळपट्टी केली जाते. आणि हो, कधीकधी निकृष्ट दर्जाचं सिमेंट किंवा वाळू वापरून विकासाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. हे अगदी धक्कादायक आहे. मुळात शासनाच्या योजना या गरजू घटकांसाठी म्हणजे वृद्ध, महिला आणि गरिबांसाठी असतात. पण इथे नोंदवला गेलेला अपहार बघा. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्याऐवजी काही ठिकाणी प्रशासनातले लोक योजनांमध्ये खोटे लाभार्थी घुसवतात आणि निधी हडप करतात. याचा सर्वात मोठा फटका खऱ्या लाभार्थ्यांना बसतो. आणि हा प्रकार फक्त निधीपुरताच मर्यादित राहत नाही बरं का, तो जमिनीच्या अत्यंत गंभीर वादांमध्येही शिरतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील पुढारी किंवा प्रशासनातले लोक मालमत्तेच्या नोंदींमध्ये, विशेषतः 8 उतार्यांमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करतात. जागेची लांबी रुंदी अचानक बदलली जाते, ज्यामुळे ताकदवर लोकांना फायदा होतो आणि सामान्य लोकांना मात्र न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे कोर्टाचे हेलपाटे मारावे लागतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळे गैरप्रकार गावकऱ्यांपासून लपवले कसे जातात, तर तोच आपला पुढचा मुद्दा आहे, ग्रामसभा दडपवण्याचे प्रकार. सूत्रांच्या माहितीनुसार अत्यंत हुशारीने कायद्यातल्या पळवाटांचा वापर केला जातो. नियमानुसार पारदर्शक ग्रामसभेची नोटीस किमान 8 दिवस आधी देणं आणि गावात दवंडी पिटणं अनिवार्य आहे. पण प्रत्यक्षात काय होतं? अचानक गुप्त बैठका जाहीर केल्या जातात, जेणेकरून लोकांना त्याबद्दल काहीच कळू नये, आणि जर कोणी उपस्थित राहून गावाच्या बजेटबद्दल प्रश्न विचारलाच तर दडपशाही करून आणि धमकावून त्यांना गप्प केलं जातं. म्हणूनच हे वाक्य खूप महत्त्वाचं ठरतं. लोकसहभाग ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली आहे. थोडक्यात सांगायचं तर सक्रिय लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्यच नाही. जर नागरिकच प्रश्न विचारणार नसतील तर स्थानिक विकास योजना या केवळ गावच्या राजकारणाचे बळी ठरतील. पण काळजी करण्याचं कारण नाही. आता आपण फक्त प्रशासनावर अवलंबून राहण्याची गरज नाही. पुढचा टप्पा आहे निधीचा ऑनलाईन मागोवा. डिजिटल पारदर्शकतेच्या माध्यमातून नागरिकांचं सक्षमीकरण कसं होतंय ते आता बघूया. या अहवालांमध्ये ई-ग्राम स्वराज ॲपबद्दल सांगितलं आहे. पंचायती राज मंत्रालयाचं हे एक अधिकृत मोबाईल ॲप आहे. हे ॲप म्हणजे कोणत्याही ग्रामपंचायतीची संपूर्ण कुंडलीच आहे, जी आता थेट आपल्या खिशात एका क्लिकवर उपलब्ध आहे. हे ॲप गावाचा संपूर्ण आर्थिक इतिहास आणि मंजूर झालेल्या कामांची माहिती उघड करतं. आणि याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. लालफितीशाहीला बाजूला ठेवून ॲपमध्ये फक्त राज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तुमचं गाव निवडायचं. मग आर्थिक वर्ष टाकायचं.
त्यानंतर अप्रूव्ड ॲक्टिव्हिटीजवर क्लिक केलं की एकूण मंजूर बजेट दिसतं आणि डिटेल्स निवडले की गावात कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झालाय याची यादी क्षणात मोबाईलवर समोर येते. आता विचार करा, शाळेच्या साहित्यासाठी आलेले 2 लाख रुपये असोत किंवा कौशल्य विकासाचे 1 लाख किंवा मग गळती काढण्याचे 9,000 रुपये. प्रत्येक रुपयाचा अचूक आकडा आपल्याला इथे मिळतो आणि याच माहितीचा वापर करून आपण ग्रामसभेत प्रशासनाला पुराव्यासकट जाब विचारू शकतो. एकदा का आपण पुराव्यांसह सज्ज झालो की पुढची पायरी येते कारवाई आणि पुढील पावले. प्रशासनाला जबाबदार कसं धरायचं या शेवटच्या भागात आपण ते पाहू. अहवालानुसार नागरिकांनी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, जसं की योजनांचे खरे लाभार्थी निवडले जात आहेत का यावर सक्रियपणे लक्ष ठेवणं, गावाच्या विकास आराखड्याबद्दल लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारणं आणि जर गावाचा एखादा अत्यंत ज्वलंत आणि प्रलंबित प्रश्न असेल तर नागरिक एकत्र येऊन कायद्यानुसार विशेष ग्रामसभेची मागणी देखील करू शकतात. तरीही प्रशासन जर टाळाटाळ करत असेल तर आपल्याकडे एक अत्यंत शक्तिशाली हत्यार आहे, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI. बाजारात उपलब्ध असलेला एक छापील अर्ज आणि फक्त 10 रुपयांचं तिकीट, एवढ्याशा गोष्टीमुळे अधिकाऱ्यांना माहिती देणं कायद्याने बंधनकारक होऊन जातं. आणि जर समजा ग्रामपंचायतीमध्ये तुमची सुनावणी झालीच नाही तर थांबण्याची मुळीच गरज नाही. आपण आपली तक्रार वरच्या स्तरावर नेऊ शकतो, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि तिथूनही पुढे थेट जिल्हा परिषदेत वरिष्ठ कार्यालयांकडे आपण पुराव्यांसहित अधिकृत निवेदन देऊ शकतो. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत कळीचा प्रश्न उरतो. आपला उपलब्ध निधी खरोखरच समाजाची उभारणी करत आहे की फक्त कोणाचे तरी खिसे भरत आहे? पुढच्या वेळी ग्रामसभेला जाण्यापूर्वी ह्यावर नक्की विचार करा.